धाराशिव शहरामध्ये राज्यमार्ग 52 या ठिकाणी सर्व्हिस रोड नसल्यामुळं अनेक अपघात झालेले आहेत. अनेकांचा जीव या ठिकाणी गेलेला आहे. 10 डिसेंबर रोजी पोद्दार शाळेमध्ये इयत्ता 6वी मध्ये शिकत असलेला कुमार अर्णव अजय सोनवणे या विद्यार्थ्याचं अपघाती निधन झालं. या ठिकाणी जर सर्व्हिस रोड असता तर त्या विद्यार्थ्याचं निधन झालं नसतं, अपघात झाला नसता. आम्ही वारंवार या ठिकाणी मागणी केलेली आहे. या ठिकाणी रस्ता रोको केलं, आत्मदहनाचा इशारा दिला, परंतु NHA असेल IRB असेल यांनी आमच्या मागणीकडे कायम दुर्लक्ष केलेलं आहे. जर या ठिकाणी सर्व्हिस रोड असता तर ते अपघात झाला नसता. आम्ही नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी रस्ता रोको केला. रस्ता रोको केल्यानंतर NHA कंपनीने आम्हाला या ठिकाणी येऊन 25 डिसेंबरपर्यंत आम्ही पोद्दार शाळा ते जुना ओपा रोड या ठिकाणी सर्व्हिस रोड करून देऊ असं आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनाला आम्ही बघणार होतो की हे करणार का नाही, परंतु त्याने 23 तारखेलाच आम्हाला या ठिकाणी पोद्दार शाळेपासून जुना ओपा रोड या ठिकाणी सर्व्हिस रोड करून द्यायला आहे. तर आमचं आंदोलन आमचं थांबणार नाही. आमची एक मागणी असणार आहे की उपड्यापासून तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत 7 मीटर रुंदीचा सर्व्हिस रोड तात्काळ व्हावा, म्हणजे फेब्रुवारी एंडिंगपर्यंत ते काम व्हावं. तसेच ज्या ज्या ठिकाणी अंडरपास आवश्यक आहे, जसं उपा रोडला अंडरपास आवश्यक आहे, त्याचा रितसर प्रस्ताव संबंधित विभागाकडे त्यांनी पाठवावा. तसेच विकासनगर या ठिकाणी एक अंडरपास मंजूर आहे, ते काम त्यांनी तात्काळ करावं. पथदिव्याचं कामं अत्यंत गरजेचे आहेत, ते व्हावे. हे कामं फेब्रुवारी एंडिंगपर्यंत त्यांनी करावे. नाही केलं तर परत आम्ही या ठिकाणी असा चक्काजाम करू की NHA असेल, प्रशासन असेल, त्यांची पळताभुई थोडी होईल. आमचं वारंवार त्यांना सांगणं आहे की बाबा अजून तुम्ही किती लोकांची जीव जायचं वाट बघत आहेत, तर ही कामं त्यांनी तात्काळ करावी. आज त्यांनी 25 तारखेला आम्हाला करतो म्हणले होते, 23 तारखेला त्यांनी या ठिकाणी आम्हाला सर्व्हिस रोड केला आहे. या सर्व्हिसमुळं होणारे अपघात प्रमाण कमी होईल. आणि नागरिकांना माझी विनंती आहे की आपण विरुद्ध दिशेचा रोडचा वापर न करता या सर्व्हिस रोडनं यावं जावं, जेणेकरून आपला जीव पण महत्त्वाचा आहे, आपल्या जीवाची सुरक्षितता महत्त्वाची आहे. या सर्व्हिस रोडचा वापर शहरातील नागरिकांनी करावा अशी नागरिकांना विनंती करतो. सध्या जी सर्व्हिस रोडचं काम चालू आहे, आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय की या काम निकृष्ट होतंय, यासाठी तुमची एक समिती स्थापन करा. आणि या समितीमध्ये त्यांनी 5 म्हणजे PWD असेल, कलेक्टर ऑफिस असेल, जिल्हा परिषद असेल यांचे अधिकारी त्या समितीवर नेमलेले आहेत. आणि ज्या यांच्याकडे काम आहे एजन्सीकडे, त्या एजन्सीला 5 वर्षाचं मेंटेनन्सचं काम पण त्यांच्याकडून आहे. त्याच्यामुळं जर असा विषय असेल तर आम्ही त्या बाबतीत पण आम्ही मान्य जिल्हाधिकारी याविषयी भेटू. त्या रोडला नाव द्यायचं. सर्व नागरिकांचं व त्याच्या कुटुंबियाचं सर्वांचं म्हणणं आहे की या मार्गाला कुमार अर्णव अजय सोनवणे मार्ग म्हणून या ठिकाणी त्याचं नाव द्यावं. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. Instagram आणि Facebookवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.